नमस्कार, मी ऋषिकेश जगताप. स्वागत आहे आपलं सिटी नावमध्ये. लोकसभेचा रणसंग्राम हा संपूर्ण देशामध्ये आता सुरू झालेला आहे आणि यातच आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये देखील 35 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आणि या 35 उमेदवारांपैकी एक उमेदवार आत्ता माझ्यासोबत आहे, कर्नल सुरेश पाटील. 1968 मध्ये सरांनी आर्मीमध्ये रुजू झाले. 1971 मध्ये भारत-पाक युद्धामध्ये सरांवरती काही हल्ले झाले आणि सर सीमेवरती त्यावेळेस पडले होते आणि सरांनी त्यावरती सीमेवरती पडून देखील सरांनी पुढे आपल्या विरोधकांना, आपल्या युद्धातून पाकिस्तानच्या सैन्याला सरांनी उत्तर दिलं. सरांच्या काही संस्था देखील आहे, ग्रीन थंब असेल, जस्टिस फॉर जवान असेल. आत्तापर्यंत सरांनी अभ्यासू दौरा म्हणून 35 देशांचा सरांनी आत्तापर्यंत दौरा देखील केलेला आहे आणि आज सर पुणे लोकसभेमध्ये एक उमेदवार म्हणून सर उतरलेले आहे. सर, स्वागत आहे आपलं सिटी नावमध्ये. नमस्ते सर, आपण जर बघितलं तर आपला जे 1947 मध्ये आपला जन्म झाला, त्यानंतर आपण 1968 मध्ये देखील आपण सैन्यामध्ये रुजू झालो आणि तुम्हाला असं अचानक का वाटलं आपल्याला आता उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढायची आहे आणि अचानक तुम्ही आत्तापर्यंत जे जनतेसाठी तुम्ही जनतेची सेवा करत होते आणि अचानक तुम्ही का लोकसभेचा निर्णय घेतला? हां, मी सर्व पुणेकरांना आणि प्रेक्षकांना वंदन करून माझे 2 शब्द सांगू इच्छितो. जसं आपण सांगितलं सुरुवातीला की मी 68 साली सैन्यामध्ये रुजू झालो. तदनंतर 1971 मध्ये जेव्हा मी यंग कॅप्टन होतो त्यावेळेला मला 1971च्या युद्धामध्ये, भारत-पाक युद्धामध्ये माझी बटालियन आणि आमच्या रेजिमेंटचे एका रात्रीमध्ये 47 जवान आणि 6 अधिकारी मारले गेले आणि त्यावेळेला मलासुद्धा मोठ्या प्रमाणात शत्रू हल्ल्यामध्ये मी जखमी झालो होतो. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो आणि हॉस्पिटलमध्ये मुर्शेतून जेव्हा बाहेर आलो म्हणजे तर माझे कमांडिंग ऑफिसरनी त्यावेळेला मला सांगितलं, सुरेश, यू आर व्हेरी लकी, यू आर सर्वाइव्ह, दिस इज अ बोनस लाईफ, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. आणि ते विचार माझ्या डोक्यात होते. महिना दीड महिना मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये राहिलो तेव्हा सारखं वाटायचं, खरंच आम्हाला युद्ध हवं आहे का? आम्हाला बुद्ध का नको? बुद्ध म्हणजे अहिंसा, म्हणजे शब्दाने सुद्धा कुणावर तलवार चालवायला नाही पाहिजे. कशासाठी हे युद्ध? काच आपण एक खून करावा कर रे, असा हा सारखा विचार यायचा. आणि त्यांचे जे शब्द होते ते मला सारखे नंतर हॉस्पिटलमध्ये आठवायचे की सुरेश, यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. त्यांनी सगळ्या मानव, मात्र, कीट, पतंग, पशु, पक्षी की सेवा करना है सुरेश, सेकंड इनिंग में जिंदगी के. आणि मी जेव्हा 93 मध्ये रिटायर झालो त्यावेळेला मी ठरवलं, माझ्या मिसेस, माझं 75 साली जेव्हा लग्न झालं तर त्यावेळेला माझ्या मिसेस आणि आमचे विचार सगळे जुळणारे होते. आणि 93 मध्ये मी जेव्हा रिटायरमेंट घेतली आणि त्यांना मी हे विषय सांगितले, 3 विषय माझ्या डोक्यात त्या काळात सारखे असायचे. एक तर पर्यावरणासाठी काम करणं गरजेचं आहे, दुसरं आहे आमच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी पण काम करणं गरजेचं आहे, आणि तिसरं आमच्या ज्या महामाता किंवा आमच्या विधवा ज्या भगिनी आहेत आर्मीच्या आणि त्यांच्यासाठी आणि सैनिकांच्या कल्याणकारी योजनेसाठी काम करायचं. म्हणून हे 3 विषय घेऊन मी जेव्हा चर्चा केली माझ्या मिसेसची, तर त्यावेळेला पैसे वगैरे काही नसल्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की माझं 3 बेडरूमचा फ्लॅट होता साळुंके यार्डमध्ये, तो विकला मी. आणि ते पैसे मग ह्या 3 संस्थांना सुरुवातीला, कारण त्या काळात हे CSR वगैरे असला प्रकार नव्हता, ना मोबाईल होता ना काही होतं. आणि मग हा माझा तदनंतर सेकंड इनिंग माझी ही ज्याला म्हणतो ना हा प्रवास सुरू झाला. आणि आणि गेले 30 वर्ष हे आम्ही काम करतच आलो आहे. आणि त्याच्यातलं जर उभा का राहिलो त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल. म्हणजे आम्हाला आर्मीमध्ये शिकवलं जातं की इफ ॲट ऑल थर्ड वर्ल्ड वॉर हॅज टू टेक प्लेस, इट विल बी ओनली फॉर वॉटर, इट विल बी नॉट फॉर लँड, इट विल बी नॉट फॉर ऑइल. आणि मग हा विचार पुढं माझ्या अभ्यासांती असं दिसून आलं की अरे खरंच आपल्याला पाणी आणि पर्यावरणावरती काम करायला पाहिजे. म्हणून ग्रीन थंब नामक आम्ही जी संस्था सुरू केली. तर जसं मी म्हटलं की ज्या देशामध्ये पाणी असेल तो महासत्ता होईल. तर आजच्या घटकेला जगामध्ये 65 ते 66 हजार धरणं आहेत, त्याच्यातली 20 ते 22 हजार धरणं चीनमध्ये आहेत. तर आम्ही चीनच्या दौऱ्यावर गेल्या 10 वर्षापूर्वी गेलो होतो. तर तिथं पाहिलं त्यांनी 3 गॉर्जेस डॅम म्हणून जगातलं सर्वात मोठं धरण बांधलं. आणि आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळाने आपल्यापेक्षा 5 पटीने मोठा हा चायना हा देश आहे आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट फार सुंदर आहे. त्याच्यामुळं ते फार त्यांचं शेती आणि बाकी सगळं काही अगदी सोयीस्करित्या चाललेलं आहे. आपल्याकडे आपल्या देशामध्ये भाकरा नानगल म्हणजे पंजाब ते पेरियार म्हणजे केरलापर्यंत 5000 धरणं आपल्या देशामध्ये आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत.
सर यातच आत्ता मी माझा पुढचा प्रश्न आहे की खडकवासलाच जो गाळ आहे तुम्ही तो गाळ काढून तिथील जे शेतकरी आहे त्यांना दिला आणि नेमकी ती कसं सुचलं तुम्हाला आणि याकडे तुम्ही आणि याविषयी आम्हाला थोडंसं ग्रीन थंब आणि जस्टिस फॉर जवान तुमच्या ह्या ज्या 2 संघटना आहेत त्याविषयी पण आम्हाला थोडं सांगा. हां, आता जेव्हा 93मध्ये मी रिटायरमेंट घेतली, पण त्यावेळेला त्याच्या अगोदर मी ठरवलंच होतं की आपल्याला पर्यावरणामध्ये काम करायचं आहे. आणि लकीली त्यावेळेला 92 साली 5 जूनला वसुंधरा परिषद जी झाली ब्राझीलमध्ये, तर ती मला त्याच्यात सहभाग घ्यायला संधी मिळाली. आणि तिथं मला इंटरनॅशनल जे एन्व्हायरमेंटलिस्ट होते त्यांच्याशी पण संवाद साधण्याला संधी मिळाली. त्याच्यामुळं माझं एन्व्हायरमेंटचा हा विषय घेऊन मला क्लॅरिटी आली. आणि मी जेव्हा 93मध्ये रिटायरमेंट घेतल्यानंतर असं वाटलं की आपण पाणी आणि पर्यावरण काम करायला पाहिजे. आता मगाशी मी जसं सांगत होतो, महाराष्ट्रामध्ये 500 धरणं, सगळी धरणं गाळांवेळला. आता आपण पुण्याकडे येऊया. तुम्ही खडकवासल्याच्या संदर्भात विचारलं तर खडकवासला हे धरण 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी बांधलं. त्यावेळेला हा 22 किलोमीटरचा जो परिघ आहे त्याच्यामध्ये अंदाजे 4 TMCच्या आसपास पाणी होतं. आणि पुण्याची लोकसंख्या जेमतेम 2 लाख 3 लाख काय 4 लाख असेल. जेव्हा आम्ही हे काम सुरू केलं 20 वर्षापूर्वी, तर त्यावेळेला त्या तलावामध्ये फक्त 1.5 TMCच पाणी आणि पुण्याची लोकसंख्या 60 लाख झालेली. आणि आता असं फोरकास्ट आहे की पुढच्या 2 वर्षात ती 9 मिलियन म्हणजे 90 लाख होणार आहे. तर आपण अर्थशास्त्रामध्ये जे आपल्याला शिकवलं जातं की मागणी आणि पुरवठा, तुमची मागणी, आपण फक्त पाण्यावरच बोलतो, म्हणजे मी रोड स्पेस एअर स्पेसवर बोलत नाही, तिथं पण मोठ्या प्रमाणात मागणी आहे, पण आपल्याला माहिती आहे तिथंसुद्धा पुरवठा होत नाही आहे व्यवस्थित सगळ्याच गोष्टी. तर आपण पाण्यावर जरी बोलायचं झालं तर तुमची दर तासाला मागणी वाढते आणि खरं पाहिलं तर तुमचा पुरवठा होतच नाही. कारण काय झालं आहे की त्या 22-44 किलोमीटरचा जो परिघ आहे त्याच्यामध्ये झाडतोड झाली आहे, अतिक्रमणं झाली आहेत आणि जमिनीचं जे फूल आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं अभ्यासांती असं रिअलाईज झालं की दरवर्षी, आणि आपल्याला माहिती आहे की पाणलोट क्षेत्रामध्ये टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो, तर दरवर्षी 1 ते 1.5 फूट माती वाहून आत येते तलावामध्ये. आणि जेव्हा मार्च एप्रिल मे महिना येतो, जेव्हा पाणी पुढं सरकतं, त्यावेळेला हा सगळा 20-22 किलोमीटरचा तलाव नागडा ओढा होतो. मग तिथं त्यावेळेला तुम्हाला दिसून येतं 1 एकर, 5 एकर, 10 एकर, 20 एकर, 100, 200 एकराची पठारं झालीत. आणि ही पठारं म्हणजे वरून जमिनीचं जे फूल वाहून आलेलं आहे. मी नेहमी माझ्या भाषणात म्हणतो, अरे ती वरची जे माती वाहून आली ते अगदी ज्याला म्हणतो ना लोण्यासारखी ती माती आहे. मी तर भाषणामध्ये मजामध्ये म्हणतो की ती भाकरीबरोबर खाऊ शकतो असं ती माती आहे. तर हे मोठ्या प्रमाणात ही माती तिथं जी गोळा झालेली आहे आणि ती काढावी असं आम्ही सरकारला विनंती केली. पण सरकार म्हटलं नाही, आम्ही काय धरणाची भिंत 5 फुटाने वाढू. अरे म्हटलं तुम्ही तसं जर केलं तर हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल. मग त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि आम्ही त्यांना नवीन कॉन्सेप्ट दिला की धरणातली जर माती आपण काढली, आपल्याकडं मार्च ते जून 7 जूनपर्यंत हे 3, 3.5, 4 महिने आहेत, त्यावेळेला जर आपण ही माती काढली आणि शेजारच्या 28 गावांना देऊ केली तर हे मातीमुळं, म्हणजे ज्याला आम्ही काळं सोनं म्हणतो, हे काळं सोनं शेतीत गेलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट होणार आहे. सर आपण जर बघितलं तर सरकारची पण काही म्हणजे योजना असतात की झाडे लावा, झाडे जगवा, पण त्या योजनांमध्ये एक गोष्ट असते की खड्डा तोच झाड नवीन. बरोबर. पण तुमची जी योजना म्हणजे ग्रीन थंब मध्ये तुम्ही जवळपास 24 लाख झाडं लावली. नाही, आम्ही 33 लाख झाडं लावली. 33 लाख झाडं लावलेली आता. तर ही जी 33 लाख झाडं लावली तर ती कशी तुम्ही सांभाळता? नेमकी झाड लावलं म्हणजे ते आपल्याला आपल्या लहान मुलासारखं सांभाळावं लागतं. तर ती 33 लाख झाडांची काळजी कशी घेता तुम्ही? हो, आता काय आहे, आपल्याला झाडं लावणं फार तिथं का महत्त्वाचं आहे. आम्ही इरिगेशनकडून परमिशन घेऊन प्रॉपर MOU करून घेतल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली आणि त्यांच्याकडून HFL मार्क करून घेतली. HFL म्हणजे हाय फ्लड लेवल, म्हणजे पाणी, समजा हे जर धरण आहे म्हणजे भिंत आहे तर हा जो तलाव आहे तर तलावाच्या कडेने जिथपर्यंत पाणी येतं त्याला आपण HFL म्हणतो. ती आम्ही मार्क करून घेतली आणि त्याच्यावरती आम्ही हे माती टाकून घेतली पूर्णतः. आता 20-22 किलोमीटर ती माती टाकलेली आहे आणि त्याच्यावरती आपण जी काढलेली माती आहे, जी शेतकऱ्यांना दिल्यानंतर जी वाचलेली माती आहे ती वर टाकली आणि आपण त्याला कॅट म्हणतो. कॅट म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट. का ते आपण करतो तर भविष्यामध्ये ती माती पुन्हा चमचाभर मातीसुद्धा खाली वाहून येऊ नये म्हणून आम्ही ती झाडं लावली. आणि ती झाडं कुठली लावली तर आपण सुरुवातीला मोठ्या प्रमाणात बांबू लावलेला आहे. त्याच्यानंतर तलावाच्या कडेने टॉल ट्रीज लावलेले आहेत, म्हणजे उंच जाणारी झाडं. ते का लावलेले आहेत तर दरवर्षी तुमचा अर्धाच्या वर TMC पाणी बाष्पीभवन होतं. तर आपण हे उंच झाडं लावल्यामुळं ते बाष्पीभवन कमी होण्याला प्रतिसाद मिळतो. आणि ही माती जादुई माती आहे, कारण ह्या मातीमुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट झालं आहे. आता आम्ही खडकवासल्यातली जी माती 28 गावात दिली तर त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट झालेलं आहे आणि ते शेतकरी इतके आनंदात आहे, कारण हे काळं सोनं आहे आणि त्यांना तिथे युरिया वापरायची जरुरीच नाही आहे.
सर आता आपण खडकवासला असेल, तुम्ही जे काम केलं तिकडे ते जवळपास 33 लाख झाडं लावली. खडकवासल्याचा जो चिखल आहे तुम्ही तो देखील काढून ते शेतकऱ्यांना दिला, शेतकरी देखील आनंद झाले. आता आपण पुण्याकडे वळूया, ज्या ठिकाणी तुम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहे. कर्नल सुरेश पाटील, सैनिक म्हटलं कसं स्ट्रिक्ट, सकाळी लवकर उठणे, जे काम असेल ते लवकर स्ट्रिक्टली, म्हणजे सगळे कामं ते स्ट्रिक्टली फॉलो करतात, सगळ्या गोष्टी करतात. पण पुण्यात जर आपण बघितलं सिग्नल तोडणे, म्हणजे काय एक कर्नल काय करणार नेमकी ज्यावेळेस तुम्ही लोकसभेवर जाणार, तर सगळ्यात पहिले तुम्ही पुण्यात कोणता बदल घडवून आणणार आणि स्ट्रिक्ट कसं करणार तुम्ही पुण्याला? नाही, आता कसं आहे पहा, ह्या पुणे शहराची वाढ अशी बेसुमार झालेली आहे. म्हणजे मला आठवते लहानपणी आपण नेहमी ऐकायचो की पुणे वॉज अ नॉन फेन स्टेशन. पुण्यामध्ये पंखेच नसायचे. मी आर्मी बॅकग्राऊंडचा आहे, आमच्याकडे पंखाच नसायचा. का तर तुमचं टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस टू 27 डिग्रीच्या पुढे जायचं नाही. आणि पुणा वॉज नोन ॲज अ नॉन फॅन स्टेशन. आणि त्याचबरोबर पुणा वॉज नोन ॲज अ पेन्शनर्स पॅराडाईज. फार सुंदर पुणा होतं, सगळ्यांना पुण्यात येऊन स्थायिक व्हायचं. पण आता झालं आहे काय, तुमचा रोडमॅप नसल्यामुळं, कारण ह्याच्या पूर्वीचे जे राजकारणी आहेत त्यांनी रोडमॅपच नाही बनवला. बघा, आपण लहानपणी बघतो की आपल्या घरात जर जन्म मुलांनी घेतला तर आपण त्याच्यासाठी प्लॅनिंग करतो. 5 वर्षांतर शाळेत, 10 वर्षांतर असं, 15 वर्षांतर असं, मुलगी असली तर तिचं ह्या वर्षी लग्न करू, असं रोडमॅप पाहिजे तुम्हाला. तो रोडमॅपच नाही आहे. आता झालं आहे काय माहिती आहे का, पुण्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते सगळे प्रश्न आहेत. आता सगळ्यात प्रश्न पहिला येतो पिण्याचा पाण्याचा प्रश्न येतो. पिण्याच्या पाण्यासाठी आज बघा, मी बघतोय की बऱ्याचशा महिला हंडे घेऊन फिरतायत आणि 2000च्या आसपास टँकर पाणी विकतायत. अरे मग 70 वर्षात ह्या लोकांनी केलं काय? तर मी काय म्हणतो, आपल्या उसाशी 4 धरणं आहेत आणि पेशवेकालीन आणि शिवकालीन आपल्याकडे 20 तलाव आहेत. ते सगळे जर स्वच्छ झाले तर तुम्हाला 24/7 पाणी मिळेल. आता नाहीतरी आम्ही गेले 15 वर्ष 20 वर्ष धरणातला गाळ काढतोय. जेव्हा आम्ही 1 ट्रक गाळ बाहेर काढतो, 1 ट्रक माती बाहेर काढतो, तेव्हा 1 टँकर इतकं पाणी साठतं तिथं. तर तुम्ही गुणाकार करा, 25 लाख ट्रकलोड गुणिले 10,000 12,000चे पण टँकर असतात. इतकं मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ लिटर्स ऑफ वॉटर. आणि सायंटिफिक टर्म्समध्ये ते 0.20 TMC होईल. म्हणजे तुमचा पाण्याचा एक महत्त्वाचा इश्यू आहे, तो आम्ही संपवायचा प्रयत्न करतो. आणि मी निवडून आलो तर मी वरची 4ही धरणं स्वच्छ करू शकतो. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की पाण्याचं म्हणजे जो काही समस्या असेल ती मी संपू शकतो. पण सध्याची जर समस्या बघितली, मुळा मोठा नदी आपल्या देशात जर बघितलं, नदीला माता मानलं जातं, पण मुळा मोठा नदी हा डायरेक्ट नाला वाटतो. तर त्या संदर्भात तुमची आत्तापर्यंतची काय धोरणं आहे, काय योजना तुम्ही आखल्या आहे त्या संदर्भात? हो, आता पहा, आता ज्या पद्धतीने नदीवरती काम चाललेलं आहे त्याची खरंच जरूर नाही. आता तिथं त्यांनी सिमेंटचे जसं हे असतं ना, गटरच्या सारखं बांधलेलं आहे. अरे एवढीची काही करायची जरूर नव्हती. तुम्हाला काय करायचं होतं, जे आम्ही इथं नाल्यामध्ये केलं, इथं सोपानबागमध्ये आम्ही काय केलं, 3 किलोमीटरचा स्ट्रेच आहे नाल्याचा. तर आम्ही बेसिकली वी हॅव वायडन द नाला अँड डीपन द नाला. आणि ती माती वर टाकून त्याच्यावरती आम्ही 27,000 झाडे लावली सोपानबागमध्ये. तुम्हाला तसंच तिथं काहीतरी करायचं होतं. तुम्हाला हे बांधकाम, आणि आता ह्यांनी काय करतात, बाहेरचा राडा आणून सगळा टाकलेला आहे. आणि जिथं संगम आहे तिथं 2 नद्या येतात, तिथं तर हे रबलचे आणि बाहेरच्या रोडाचे ढीकच्या ढीक झालेत. आणि आता होतंय काय, ते लेवल करून तिथं आता बसेस पार्क करायला लागले. तर हा मूर्खपणा थांबवणं गरजेचं आहे. तुम्हाला सिमेंटिंग वगैरे करायची जरुरीच नाही आहे. मी सिम्पली म्हणतोय व्हॉट वी नीड टू डू आहे, आता ह्याच्या पुढं जो मूर्खपणा चाललेला आहे तो थांबणं गरजेचं आहे. वी नीड टू डीपन द रिव्हर अँड वायडन द रिव्हर. आणि सगळी माती निघेल तीच दोन्ही साईडनी लावली असती, नुसती झाडं लावली असती, किती सुंदर झालं असतं. तुम्ही काय तर कचरा टाकताय, लोक कचरा टाकून जी नदीचं दुर्गंधी करून टाकलेली आहे, नदीला पूर्णपणे दुर्गंधी केली, कचरा टाकलेला आहे. तिथं कबूतर पण आहे, म्हणजे कबुतरांना खायला टाकलं. कबुतरांपासून अनेक आजार देखील होता. कबूतर ज्यावेळेस म्हणजे तिथं कबूतर असतील, कचरा असेल, याकडे पालिकेचं दुर्लक्ष आहे. नाही, आता दुर्लक्षच, मी तेच तर म्हणतो ना. आणि तुम्ही काय, मी म्हणतो ना की तुम्हाला प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही आता हे पैसे बाहेरून येत आहेत, ते हे कर्जाचे डोंगर आपल्याच डोक्यावर बसणार. तर मगाशी तुम्ही विचारला प्रश्न, 3-4 इश्यूज आहेत ते मी सांगणं गरजेचं आहे. पुण्यासाठी मी काय करेन. आता बघा, हा मूर्खपणा आहे, तो रोडमॅप नाही आहे. आता तुम्ही BRT तुम्ही सुरू केले, आमच्या करदात्यांचे 3-4 हजार कोटी ते खर्च केले. आणि आता BRT तोडताय, तिथं 90 लाखाचे जे आमचे बस थांबे आहेत ते तोडून तिथं तुम्ही कॉलम टाकताय. अरे काय मूर्खपणा चालला. तर मी काल कर्वे रोडला गेलो होतो, तर तिथं अक्षरशः लाखो असे कॉलम्स बनलेत. म्हणजे गोरगरिबांचे हजारो घरं होतील इतकं स्टील आणि त्याच्यामध्ये सिमेंट जातं आहे. आणि एका ठिकाणी तर मी पाहिलं, खालून रस्ता, मधून फ्लायओव्हर, आणि त्याच्यावरती मेट्रो, आणि त्याच्यावरती स्टेशन. अरे चाललं आहे काय, जगामध्ये कुठंसुद्धा मेट्रो नाही. आणि यांना मेट्रोसाठी खाद्य हवं आहे. म्हणजे आता त्यांनी पाहिलं की कोचीन, जयपूर, दिल्ली
इवन मुंबईचे बऱ्याचशा ठिकाणी हे मेट्रो फेल झाल्यामुळं, कारण त्यांना पॅसेंजरच वर मिळत नव्हते, म्हणून ह्यांना पॅसेंजर पाहिजेत म्हणून ह्यांनी काय केलं, त्यांना ते खाद्य पाहिजे म्हणून ह्यांनी काय केलं आहे, हा किती मूर्खपणा आहे पहा, दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI दिला आहे. म्हणजे जिथं एक बंगला असेल, म्हणजे जिथं एक कार आणि 2 स्कूटर असतील, तिथं आता तुमच्या हायराईज बिल्डिंग येणार, म्हणजे तिथं येणार तुमच्या 200 कार आणि 500 स्कूटर येणार. अरे मग ते वर जाणार आहेत का? नाही, मग ते रस्त्यावर जाणार आहे, पण रस्ता पण तुम्ही कमी करून ठेवला आहे ना. रस्त्यामध्ये मधला अर्ध्याच्या वर रस्ता तुम्ही खाऊन टाकला, मध्ये इतके कॉलम टाकले, दोन्ही बाजूला पेमेंटवरती तुम्ही ॲज इट इज तिथं गाड्या पार्क आहेत आणि सगळं अतिक्रमण आहे, म्हणजे चालायला येत नाही, इतके भयानक ती परिस्थिती आहे. तर हा पण एक मूर्खपणा आहे. तिसरा आहे कचऱ्याचा फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे तुम्ही झाल्यानंतर काय करा, मी तर म्हणतो याच्यातला बराचसा ॲट सोर्स कचरा कमी करता येईल. आज काय होते, आपण पेपर नॅपकिन, पेपर प्लेट सारखे वापरतोय आणि त्याचा इतका कचरा 20-25 ट्रक दररोज तर त्याचाच कचरा होतोय आणि त्या उंडरी पिसोडीला जाऊन टाकायला जातात, तिथं लँडफिल साईट राहिलीच नाही, मग ते शेतकरी दगड मारतात, ते आमच्याकडे कचरा नका आणू. म्हणून आपल्याला ह्याच्यावर पण विचार करायला पाहिजे, ॲट सोर्स कसा आपल्याला कमी करता येईल हा कचरा, आणि प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल त्याच्यावरती करणं गरजेचं आहे. आणि तिसरा आहे महत्त्वाचा, तुम्ही प्रश्न जो मगाशी विचारला की आणखीन काय करू शकाल, तर आणि शिक्षणावरती सुद्धा आपल्याला भर देणं गरजेचं आहे. म्हणजे नदीचा तो विषय आहेच आहे, त्याच्यावरती तर काम करणारच आम्ही, ते पण त्याचा काही उपयोग नाही आहे त्या ज्या पद्धतीने हे डेव्हलप करतायत, आणि त्यांना माहीत नाही की अहमदाबाद मॉडेल करायचं का काय करायचं, पण ते काय कोण करते परमेश्वराला माहिती. तर मी तर असं म्हणेन की आपल्याला प्लॅनिंग कमिशनमध्ये कसे 10-15 लोक असतात, तसे मी जर निवडून आलो तर एक प्लॅनिंग कमिशनसारखं पुण्यासाठी प्लॅनिंगची टीम असेल, त्याच्यामध्ये तुमच्यासारखा आर्किटेक्ट असेल, पर्यावरणवादी असेल, ॲडव्होकेट असेल, अशी 10-15-20 लोकांची टीम असेल, आणि ते प्लॅनिंग करतील की पुढच्या वर्षी काय होणार, त्याच्यात 5 वर्षांतर काय होणार, 20 वर्षांतर काय होणार, असं ते प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. तरच पुण्याला, आता तर पुण्याला विद्रूप करून टाकलं, म्हणजे अगदी बसबसपुरी, जिकडे जाईल तिकडे कचरा रबल वगैरे तिकडं घाण सगळं झालेलं आहे. आणि सर आत्ताच तुम्ही सांगितले पुढील 5 वर्षाचे, तुम्ही आत्ताच आम्हाला सगळं म्हणजे प्लॅन सांगितले आम्हाला, आमच्या दर्शकांना. पुणे आता सिमेंटचं जंगल बनलेलं आहे, पर्यावरणावरती आपलं खूप भर आहे, तुम्ही पर्यावरण खूप भर देता. नेमकी सिमेंटच्या जंगलामध्ये तुम्ही झाडं कशी लावणार आणि झाडं कशी वाढवणार? हां, फार सुंदर प्रश्न आहे. बघा आता कसं आहे, आपल्याला आपल्या क्षेत्रफळाच्या 33 ते 35% ग्रीन कव्हर हवे. आपल्याकडे 12% पण नाही पुण्यामध्ये, म्हणजे देश लेवलला तर नाहीच नाही, पण पुण्यामध्ये सुद्धा नाही आहे. तर आता इथं कल्पकतेने काम करणं करते. कुशलता हा शब्द फार महत्त्वाचा. शिवाजी महाराजांकडे कुशलता होती, म्हणजे त्यांचे 10 घोडेस्वार असायचे, पण ते मुघलांचे 200 यांना करून येते, ते कुशलतेने काम करायचे. तीच कुशलता घेऊन आपल्याला प्रश्न सोडवायचा. आता तुमच्याकडे बघा, ह्या बाजूला सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि इकडे मुळा मोठा नदी, आणि इथं 7 अशा मोठ्या पूर्वीच्या काळी नद्या होत्या. म्हणजे आता तुम्ही फातिमानगरच्या तिथं बघा, केवढा मोठा ब्रिज तुम्हाला दिसते ते त्या नदीचे पात्र. पण आता काय झालं आहे, 70 वर्षापूर्वी दोन्ही बाजूला शेती होत होते आणि तिथलं लोक शेतकरी पाणी पण पित होते. पण आता अतिक्रमणं इतके मोठ्या प्रमाणात झालेली आहेत, तर तरी पण आता जेवढी जागा तिथं दोन्ही बाजूला आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला झाडं लावता येतील. आणि आम्ही जे सोपानबागमध्ये केले त्याची मागची कल्पना हीच होती की, कारण पूर्वीच्या काळी ज्या नद्या होत्या त्याचे ओढे झाले, ओढ्याचे मग नंतर नाले झाले, आणि आता नाल्याचे गटर झालेले आहेत. कारण जेवढ्या पण बिल्डिंग्स येतात दोन्ही बाजूला, ते ETP बसवतच नाही, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवत नाही. म्हणजे त्यांचं जे घाण पाणी जे आहे तर खऱ्या अर्थाने ETP बसवलं तर ते घाण पाणी त्यांनी वापरायला पाहिजे, आणि पुन्हा तुमच्या झाडांना, तुमच्या बगीचाला आणि WCमध्ये वापरलं पाहिजे. आता WCमध्ये पाणी कुठलं वाटतं, फ्लशमध्ये सगळं प्यायचं पाणी 40 लिटर पाणी एकाच फटक्यात जाते निघून, तर तेच पाणी तिथं वापरायला पाहिजे. म्हणजे पाण्याचा पुनर्वापर होईल. आता जसं पर्यावरणामध्ये 3 R आहेत, रिफ्यूज, रिड्यूस, रिसायकल. तिथे रिसायकल होणं गरजेचं आहे, रियूज होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही नाल्यामध्ये 4 मोठ्या सबमर्सिबल पंप टाकून ते पाणी सगळं आम्ही वर उचलतो. आणि त्याच्या मागची कल्पना ही आहे की चमच्याभर पाणीसुद्धा नदीत जाऊन द्यायचं नाही, कारण तेच पाणी जेव्हा नदीत पाण्याबरोबर मिसळतं आणि ते पाणी खाली वाहत जातं, तेव्हा नागरिक आणि शेतकरी पाणी पितात, त्यांच्या पायामध्ये किडे पडायला लागले, नारू व्हायला लागलेले आहेत. म्हणून आमची कॉन्सेप्ट ही आहे की नॉट टू अलाव इवन अ टीस्पून ऑफ वॉटर टू गो डाऊन इन टू द रिव्हर. आणि हे पाणी जे आहे ह्याचा वापर आम्ही झाडांसाठी करतो. आणि हे जादुई पाणी आहे, म्हणजे एका वेळेला ते दुःख देणार आहे, पण त्याचा आपण जर कुशलतेने वापर केला तर ह्या पाण्यामध्ये सगळं नायट्रोजन आहे, कॅल्शियम आहे, आणि सगळं मलमूत्र असल्यामुळं झाडांची वाढ 20 पटीने झालेली आहे. म्हणजे आमची 4 वर्षाची झाडं 20 वर्षाची वाढतात. आणि ह्याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची जरूर नाही आहे.
आपल्याला हे झाडं लावणं गरजेचं आहे. आता मला आपण झाडं का लावतो हे आपल्या आमच्या प्रेक्षकांना माहितीच असेल. झाडं याच्यासाठी लावतो की हेच आपल्याला परमेश्वराने ही गिफ्ट दिलेली आहे की जे विच गिव्ज यू ऑक्सिजन अँड टेक्स अवे कार्बन डायऑक्साईड. जर तुमच्याकडं असं काही मशीन असतं, म्हणजे आता नासामध्ये गेले 100 वर्ष ते असं यंत्र तयार करायचा प्रयत्न करतायत की यू केप्ट इन अ कॉर्नर ऑफ युअर हाऊ यू स्विच ऑन अ बटन इट गेव यू ऑक्सिजन टूक अवे कार्बन डायऑक्साईड. तर कदाचित तुम्ही झाडं पण नसती लावली, पण ते गेल्या 100 वर्षात बनवू शकले नाहीत आणि पुढचे 500 वर्ष पण बनवू शकणार नाहीत. आपल्याला म्हणून हे झाडांचं पासून जे जादुई जी छडी आहे ही झाडांची, तर इट गिव्ज यू ऑक्सिजन टेक्स अवे कार्बन डायऑक्साईड. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये पण लिहिलं आहे तुम्ही कुठली झाडं लावायला पाहिजे. जसं वड आहे ना, वड बॅनियन इज अ किंग ऑफ ट्रीज, हे 4 ते 5% जास्त ऑक्सिजन देतं. तर सारासार विचार केल्यानंतर आपले हे 7 नाले जे आहेत तर त्याच्यावरती खूप सुंदर प्रमाणात वनराई करता येईल. आता आपल्याकडे बघा पेशवेकालीन आणि शिवकालीन इतके वडाची झाडं होती पूर्वीच्या काळी, सगळी झाडतोड झालेली आहे. आता ते म्हणजे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर युनिव्हर्सिटीला आम्ही जायचो कॉलेजमध्ये असताना 500-600 साली, इतके दोन्ही बाजूला गडदार झाडी होती, सगळी गेली, सगळी वडाची झाडं गेली ह्या देशातली तर गेलीच गेली. कारण गोल्डन क्वाड्रिलॅटरल जेव्हा यांनी सुरू केलं तेव्हा चारी बाजूचे सगळ्या बाजूचे मोठीच्या मोठी वडाची झाडं कापली गेली. आणि अजूनसुद्धा तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी पुणे नगरला जाताना बघा की बऱ्याचशा ठिकाणी असे वणके पडले ते क्रेन पण उचलू शकत नाही, इतकी मोठी वडाची झाडं पडलेली आहेत. तर सांगायचा उद्देश काय, ही झाडं पण जगवणं गरजेचं आहे. 5-6 विषय फार पुण्यासाठी महत्त्वाचे आहेत. नक्कीच सर, आत्ताच तुम्ही तुमच्या मतदारांना देखील सांगितलं आहे की नाही 5-6 विषय आपले महत्त्वाचे. सरांनी सांगितल्याप्रमाणे की जल ही तो जीवन आहे आणि झाडांविषयी देखील सरांनी आपल्याला माहिती सांगितली, नेमकी झाडं का आपल्याला गरजेची आहे, भविष्यात झाडांचा काय उपयोग आहे. पण सर आता आपण निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या मेन मुद्द्याकडे. रवींद्र धंगेकर म्हणतात कसबा पॅटर्न, मुरलीधर मोहोळ म्हणतात मोदींना पाहिजे असेल तर मला निवडून द्या. रवींद्र धंगेकरांचा बालेकिल्ला आहे कसबा, मोहोळांचा बालेकिल्ला आहे कोथरूड, तसं मी कर्नल सुरेश पाटलांचा बालेकिल्ला काय समजू? हां नाही, बालेकिल्ला वगैरे काही बघा, काही स्थानिक प्रश्न आहेत आणि काही मध्यवर्ती प्रश्न आहेत, म्हणजे दिल्लीमध्ये बसून बोलायचे प्रश्न आहेत. जसं लोकसंख्येचा भस्मासूर आहे. माझं 47 जन्म त्यावेळेला 30 कोटी पण लोकसंख्या नव्हती, 30-35 कोटी. आज 160 कोटी तुम्हीच ऑफिशियली म्हणताय, म्हणजे गेल्या 70 वर्षात 130 कोटी ॲड ऑन केले. त्याच्यावरती तिथं बोलणं गरजेचं आहे. आणि पुण्यासाठी जर बोलायचं म्हटलं तर आता धंगेकर जे म्हणतात ठीक आहे, कसबा पॅटर्न माहीत नाही काय आहे, जे पण असेल, पण पुण्यासाठी तुम्हाला खूप खूप करण्यासारखं आहे. नाही तुम्ही आत्ताच म्हणजे तुम्ही तुमचे अजेंडे मांडले, नेमकी काय करणार, पुढे जाऊन काय करणार, पण त्याचं मत परिवर्तन कसं करणार, मतांचं परिवर्तन कसं करणार तुम्ही? तुमच्याकडे जे 6 विधानसभा, ज्या लोकसभेमध्ये 6 विधानसभा, जे 6 मतदारसंघ आहे, त्यापैकी तुमचा बालेकिल्ला कोणता आहे आणि कुठे तुम्हाला काम करण्याची गरज आहे? हां, आता तुम्ही फार सुंदर हा प्रश्न विचारला. बघा, आपल्या देशामध्ये आंधळं दळत असतं आणि कुत्रं पीठ खाते. गेल्या 75 वर्षामध्ये आमचे जे सैनिक आहेत ड्युटीवर ते वोटच नव्हते करत. म्हणजे आज 75 वर्ष 20 लाख जे सैन्य आहे आणि 10 ते 15 लाख निम सरकारी दल आहेत जे BSF वगैरे, ते वोटिंगच नव्हते करत. त्यांची बायका मुलं पण वोटिंग नव्हती करत. आणि एवढं हे सगळं जे मतदान आहे, मी त्याला वोट बँक म्हणत नाही, हा ह्युमन रिसोर्स आहे. पुण्यामध्ये पण तीच व्यथा आहे. पुण्यामध्ये 40 ते 45 आमच्या सैनिकांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि तिथं 2-2.5 लाखाचं मतदान आहे, जे घर बसल्या मला मिळू शकतं. आणि ह्याच्यासाठी मी आंदोलन करून सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन PIL टाकून हे आणलं, डिसिजन आणली की द मेन इन युनिफॉर्म विल वोट वेरेवर दे आर पोस्टेड. तर पुण्यामध्ये 2 ते 2.5 लाख सैनिक आहेत युनिफॉर्ममधले, ते वोट मला करतील. तुम्ही म्हटला ना बालेकिल्ला, तर माझा बालेकिल्ला आहे. आणि इकडचं तेवढेच आमचे एक सर्व्हिसमेन आहेत. इथं 16 सैनिकांच्या ऑर्गनायझेशन आहेत, त्यासुद्धा त्यांचं तर 2-2.5 लाखाचं मतदान आहे. परत आमचे एअरफोर्समध्ये लाखभर मतदान आहे, आमचे जे एअरमॅन वगैरे आहेत. तर हे 7-8 लाखाचं मतदान तर इथं रेडीली अवेलेबल. त्याच्यातलं 50% जरी मला पडलं तरी 4 लाखामध्ये मी निवडून येऊ शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझं पाणी आणि पर्यावरणामध्ये गेले 30 वर्षामध्ये काम आहे. तर सर्वसामान्य पुणेकरांना माहिती आहे. आणि आज जे पाणी पितायत गेले 3 महिने, ते आमच्या ॲक्च्युअलच्या धडपडीमुळं. म्हणजे मला तर आठवते माझे मित्र, म्हणजे जसे फिरोज मुल्ला वगैरे माझी जी मित्रमंडळी आहे, आमची जी कोर टीम आहे, आम्ही धरणावरती जे काम करतो, तर तिथं आम्ही जे माती काढतो तर त्यावेळेला आमचा सगळा घाम तिथं पडलेला आहे. आणि मला तर 2-3 वेळेला हातालासुद्धा तिथं JCB लागलेला आहे. माझं एखाद दुसरा थेंब पण तिथं पडलेला आहे रक्ताचा. हे पुणेकरांसाठी आम्ही करून दाखवलं आहे, आधी केले आणि मग सांगतो. आणि एक उमेदवार म्हणत आहेत की पाण्यावरती तुमच्यासारख्याने त्यांना प्रश्न विचारला, ते म्हणतात नाही नाही, पाण्यासाठी मी काय करेन, मी कात्रजला धरण बांधेन. अरे धरण कधी बांधणार, पाणी कधी येणार? तुमच्या उसाची 4 धरणं आहेत ना, ते स्वच्छ करा ना, जे आम्ही करतोय गेल्या वर्षापासून. कर्नल सुरेश पाटलांसमोर सगळ्यात मोठं आव्हान कोणत्या उमेदवाराचं आहे? मला तर
मी तर उलटा म्हणेन की त्या चौघांना, बाकीचे उमेदवार आहेत त्यांना पण मी शुभेच्छा देतो आणि सगळेजण चौघजण बसून बोलूया ना विषयावर. अरे आपलं काही हमरीतुमरीची लढाई नाही, आपल्याला हे पुणे शहर वाचवायचं आहे, हा देश वाचवायचा. अरे एकेकाळी 90 लाख स्क्वेअर किलोमीटर हा असलेला देश आज 40 लाख पण नाही वाचला. त्याला शेवटचा प्रश्न, पुण्यामध्ये 35 उमेदवार आहे, 35 पैकी तुम्ही देखील एक आहे. शेवटचा प्रश्न, नेमकी लोकांनी तुम्हाला मत का द्यावे? हां, मला मत याच्यासाठी द्यावं. बघा माझं 47, मी 77 वर्षाचा आहे, पण माझे सगळे मित्र म्हणतात की साहेब तुम्ही 16 वर्षासारखे मुलासारखे असतात. अरे आमच्याकडे बघून लोक खुश होतात, आमची कॅप बघून, माझं जॅकेट बघून आणि माझा बोलण्याचा जो घाट असतो तो लोकांना खूप भावतो. आणि आम्ही जे पण काम करतो ते अगदी पोटाच्या बेंबीतून करतो. आणि मी स्वतःबद्दल जेव्हा लोकांना सांगतो तर अक्षरशः जशी गुळाची ढेप असते त्याला कसे मुंगळे चिटकतात तसे. आता परवा मी टेकडीवर गेलो होतो, अक्षरशः सुरुवातीला 5 लोक होते, नंतर अक्षरशः शेकडोनी लोक आले जवळ. त्यांना जेव्हा समजलं की अरे हा माणूस काहीतरी आगळं वेगळं बोलतो, ह्याच्यात कल्पकता आहे, तर त्यांना एवढं माहिती आहे की खरंच हा माणूस योग्य आहे का. तर मी एखाद्या फकीरासारखा आहे आणि आमच्या सैनिकांचं नाहीतरी जीवन एखाद्या साधू संन्यासारखं असतं. आम्हाला जेव्हा मिसुरडं फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं. जेव्हा मी सैन्यातून निवृत्त होऊन 93मध्ये आलं तर मी माझं घरदार विकून सगळी माझी मी शेणोली गावचा आहे, माझी सगळी जी जमीन होती ती गोरगरिबांना वाटली. माझं आता 7-12 शून्य आहे, मी भाड्याच्याच घरात राहतो. आता हे अहंकार म्हणून कुणी जर समजत असेल तर त्यांनी समजावं, पण मी निस्वार्थी आहे. आणि मला जर वोट दिलं तर मी ज्या पोटतिडकीने तुमच्याशी आत्ता बोलतोय त्याच्या 100 पटांनी मी काम करेन. म्हणजे माझ्याकडे काही सत्ता नसताना मी गेल्या 30 वर्षात एवढं आज 5,000 कोटीचं काम मी उभं केलं आहे धरणावर. अरे मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी तर म्हणतो की हे लोक म्हणतात 5 आणि 10 कोटी आम्ही दिल्लीवरून आणतो. मी तर माझ्यामध्ये अशी धमक आहे की मी वर्ल्ड बँकेकडून 500 कोटी आणून पुण्याला सोन्याचं धूर काढू शकतो. आता आपल्याला माहिती आहे इतिहासामध्ये जिजाऊ महासाहेबांनी सोन्याचा नांगर फिरवला होता आणि ही वास्तू सुंदर केली होती त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वी. आणि तदनंतर जिजाऊ महासाहेबांना आम्ही काल वंदन करून हेच म्हटलं की मासाहेब जर तुमचा जर खरा आशीर्वाद असेल तर मला निवडून दिलं तर आम्ही इथं सोन्याचा धूर काढू आणि पुन्हा पुणे शहर विश्वपटलावर दिसून येईल. धन्यवाद सर, सिटी नाऊशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते कर्नल सुरेश पाटील. सरांनी सांगितल्याप्रमाणे की मी पुण्यामध्ये सोन्याचा धूर काढून दाखवेल तुम्हाला. तुम्ही जर मला मतदान केलं तर मी तुम्हाला पुण्यामध्ये सोन्याचा धूर काढून दाखवेल. पुण्यामध्ये सरांनी त्यांचे जे अजेंडे आहे ते देखील आपल्याला सांगितले आहे. नेमकी पाणी असेल किंवा झाडे असतील किंवा खडकवासला धरण जे आहे त्या धरणामध्ये सरांनी जे काम केलेलं आहे त्याविषयी देखील सरांनी आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं आहे. पाहत राहा सिटी नाव.